मी अमृता करवंदे, मी सन्माननीय व्यासपीठ आणि आज मला इथे माझे बाबाच म्हणेल मी जाधव सर तुमच्यासाठी माझ्यासाठी ते वडील आहेत. त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसं माझं बालपण हे अनाथालयात गेलं. लहानपणापासून मला माझे आई वडील वगैरे कोणीच माहिती नाही. म्हणजे माझा जन्मच म्हणजे मी ज्यांना सापडले त्यांनी मला पूर्ण रस्त्यावरची उचलून अनाथालयात सोडलं आणि मग मी लहानाची मोठी पूर्णतः बालगृहात झाले अनाथ आश्रमामध्ये. तसं माझं बालपण काही वर्षच फक्त अगदी सुरुवातीचे वर्षच माझं गोव्यात गेलं मातृछायामध्ये. त्याच्यानंतर माझी पूर्ण ट्रान्सफर झाली पुण्यामध्ये सेवा सदनला आणि तिथं माझी मैत्रीण होती सई, म्हणजे जे तुम्ही आता माझ्या जर्नीत ऐकाल तिचा मला सांभाळण्यात खूप मोठा वाटा आहे. आणि जेव्हा मी ट्रान्सफर झाले तर माझं तिथनं सगळं लाईफ सुरू झालं की माझं शिक्षण असेल किंवा माझ्या इतर गोष्टी असतील. तर अनाथ आश्रमात जेव्हा लहानाचं मूल मोठं होतं तर खूपच कमी वेळा त्यांना दत्तक ह्या योजनेत दिलं जातं, नाहीतर शक्यतो तिथेच 18 वर्षापर्यंत त्यांना सांभाळलं जातं आणि त्यात मुलींना एकत्र नसतं. मुलींचं वेगळं बालगृह, मुलांचं वेगळं बालगृह. पण मुलींसमोर असे प्रश्न उपस्थित राहतात की जेव्हा 18 वर्ष पूर्ण होतात त्यांना तर त्यांच्यासमोर 2 मार्ग असतात. एक म्हणजे तुम्ही लग्न करा नाहीतर संस्था सोडून द्या. आणि मुलांच्याही समोर हेच मार्ग असतात. पण आपल्या दुर्दैव असं आहे की आपल्या भारतात 21व्या शतकात आपण जगतो तरी आजही मुलं आणि मुलींचा भेदभाव केला जातो, डिस्क्रिमिनेशन होतं. पण माझ्याही वेळेस ते तसंच झालं. माझाही एक भाऊ होता पण त्याला माझ्यापासून वेगळं केलं गेलं. मला मुलींच्या संस्थेत, त्याला दुसरं. आम्ही असं दोघंही बेवारस सापडलो होतो आणि एका प्रसारकाने आम्हाला संस्थेत दाखल केलं होतं. पण मग हा जो प्रवास आहे ना हा एवढा सोपा नाही आहे. बिना आई वडिलाचा एवढं आयुष्य आणि एवढा संघर्षमय जीवन आज इथपर्यंत मी तुमच्यासमोर जी उभी आहे ती सहजासहजी नाही आहे. आज प्रत्येक पावली मी खस्ता खाल्लेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये. चांगले वाईट सगळे प्रसंग मी खूप जवळून पाहिलेले आहेत आणि म्हणजे मला असं वाटतं की जे आयुष्य आपण बघितलंय, स्वतः भोगलंय आणि एक स्त्री म्हणून तुम्ही माझं चांगलं समजू शकता की मी किती संकटांना सामोरी गेली असेल किंवा काय. हा प्रवास माझा 18 वर्ष पर्यंत होईपर्यंत एक आश्रमातला 4 भिंतीतला प्रवास तो खूप वेगळा आहे. पण 18 वर्षानंतर बाहेर पडल्यावरचा प्रवास खूप वेगळा आहे की आज प्रत्येकाला असं वाटतं की मला एक गोष्ट नाही मिळाली तर मी सगळ्यात दुःखी आहे. मला कमी मार्क पडले, मला आता समाज नाकारेल किंवा मला कुणीतरी डावलेल, माझ्या घरचे काय म्हणतील किंवा काय. पण अनाथ मुलांचा विचार करा की तुम्हाला प्रत्येक ते आजारी पडले असतील त्यांना कोण आहे विचारणारं. आम्हाला संस्था म्हणते की 18 वर्ष पूर्ण झाले तुम्ही संस्था सोडला. त्यांच्या नियमाप्रमाणे समाजाच्या नियमाप्रमाणे 18 वर्ष पूर्ण झालेत आणि जे आम्हाला नोंद करून घेतात तीच आमची तारीख असते तिथे आणि त्या नोंदप्रमाणे आम्ही 18 वर्ष पूर्ण झालेले असतो. 18 वर्ष होईपर्यंत आम्हाला सगळं चांगलं संगोपन केलेलं असतं, संस्कार केलेले असतात, सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात व्यवस्थित. पण कसं असतं की शेवटी कुटुंब ते कुटुंब असतं ना, कुटुंब व्यवस्था ही खूप वेगळी असते आणि संस्थेत वाढणं सगळे मेंढरं पाळल्यासारखे असतात. म्हणजे तुमच्याकडे आता वैयक्तिकरित्या मी ह्या सरांकडे लक्ष नाही देऊ शकत, मला 300 लोकांकडे लक्ष द्यायचं आहे. तर मग हा सगळा व्याप आहे आमच्यावर. प्रत्येक इंडिव्हिज्युअली नाही लक्ष दिलं जात संस्थेमध्ये, सगळ्यांना समानच असतं तिथे. आणि माझं बालपण हे पूर्णतः 18 वर्ष होईपर्यंत संस्थेत गेलं. 18 नंतर असं म्हणजे आमचे लाड की आपण घरामध्ये बघतो ना की कुटुंबात असेल की आपल्याला पाहिजे ती वस्तू आपण त्या मुलाला देऊ शकतो. काही कमी जास्त झालं तर एकदम आपला जीव वर खाली होतो, पण आमच्याकडे तसं नसतं. आम्हाला जे वॉर्डन सांभाळतात तेच आमचे आईवडील असतात. आम्ही त्यांनाच आमचं घर मानतो. आमच्या म्हणजे जिथे बालगृह आहे तेच आमचं घर असतं आणि तिथेच आमच्या सगळ्या काही गोष्टी होत असतात. पण मला एक म्हणजे ही बाब अशी सांगायची आहे की बघा, 18 वर्षानंतर मुलीला तुम्ही शिक्षणाचा प्रस्ताव द्या, तुम्ही लग्नाचा प्रस्ताव नका देऊ. आणि आता ते विषय बदललेत सगळे. माझ्या वेळी नव्हते. माझ्या वेळी मला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि मी लग्न मला त्यावेळेस कन्सेप्ट कळत नव्हती. आताही तेवढी त्या गोष्टीची भीती वाटते मला. म्हणून तर मी लग्न न करता मला शिक्षण करायचं आहे या हेतूने मी ती संस्था सोडली आणि
मी संस्था सोडली म्हणजे मला सोडावी लागली, कारण तो सरकारचा नियम आहे. त्या संस्थेची चूक नाही, पण सरकारचा नियम आहे की 18 वर्ष पूर्ण झालं की तुम्हाला सोडावंच लागतं. मग मी संस्था सोडली. मग संस्था सोडल्यावर मी जाणार कुठे, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता त्या दिवशीचा, की माझं राहायचं, खायचं, जेवणाचं काय. आत्तापर्यंत तर आपलं रुटीन होतं, सकाळी 6 वाजता उठा, प्रार्थना करा, शाळेत जा, आवरा, कामं करा, नाश्ता करा, दिनचर्या सुरू होती. पण आता पुढे काय, मी 18 वर्षाची बाहेर पडल्यावर माझ्यासमोर काय, फक्त एक रस्त्यावरती आभाळ आणि फाटक्या ड्रेसवर मला संस्थेने बाहेर काढलं. आणि तेव्हा ते म्हणजे जे कोणी होते संचालक, ते अतिशय म्हणजे विचित्र होते. त्यांनी मला अक्षरशः लग्नाला जबरदस्ती केली, पण मी काही तयार नाही झाले, कारण मला त्यावेळेस कळत नव्हतं. आणि लग्न म्हणजे काही आपल्या मनापसंतीचा नवरा नसतो, तिथे जरटकुमारी विवाह होतो. बऱ्याच आश्रमात मुली हे म्हणजे त्यांना आजही खेडेपाड्यात आपण म्हणतो की इतकी मागास हे आहे की मुलींना त्यांचं ते ओझं समजलं जातं. आणि तसंच आपल्या जबाबदारीतनं आपण मुक्त कसं होऊ आणि कोणाच्या तरी ह्याच्यात कसं देऊ, ह्या प्रकारच्या गोष्टी संस्थेमध्ये चालतात. पण मी त्या गोष्टीला वाचा फोडली. मी संस्थेच्या विरोधात गेले, संस्था सोडली. माझा प्रवास मी रेल्वे स्टेशनवर सुरू केला. कारण सगळ्यात पहिली अनाथ मुलगा असू दे नाहीतर मुलगी असू दे, ही पहिलं आपल्या उदरनिर्वाहाचा विचार करेन ना. की शेवटी मला संस्थेतनं बाहेर काढलेलं आहे, पण मी आज जाऊ कुठे, माझी राहायची व्यवस्था किंवा खायची व्यवस्था आज मला मिळेल कुठे, अन्न पाणी ह्या सगळ्या गोष्टी. मी पहिल्यांदा रेल्वे स्टेशनवर राहिले. रेल्वे स्टेशनवर मी राहत असताना जे पडेल ते कामं केले. मी अक्षरशः संडास बाथरूम धुण्यापासनं वेटिंग रूममध्ये जे काही कामं केले. माझी स्वतःची आयडेंटिटी लपवून राहिले, कारण मी माझी आयडेंटिटी ह्यासाठी लपवली मित्रांनो, की जेणेकरून मला कोणी त्रास नाही देणार. आणि का, तर त्यात मी महिला होते. पण मी आयडेंटिटी लपवून जगत होते ना, तरी पण माझ्यावर अतिप्रसंग झाले. ते तर म्हणजे सर्वसाधारण ह्या जगामध्ये सगळ्या स्त्रियांबाबत घडतात, की येता जाता रस्त्यावर लोकांच्या वाईट नजर आहेत. लग्न झालेली स्त्री असू दे, विधवा स्त्री असू दे, नाहीतर एखादी सुंदर स्त्री असू दे, तो आजही ती त्या परिणामांना ती स्त्री जात असते, म्हणजे सामोरे जात असते त्या प्रसंगाला. तसंच मी रेल्वे स्टेशनवर राहिले तर माझ्यावरही रेप झाला असता, पण मी त्या म्हणजे सुदैवाने ती गोष्ट मी वाचले तिथनं. आणि मला काय बुद्धी सुचली माहीत नाही. असं म्हणतात ना की ज्याला कोण नाही त्याला परमेश्वर असतो. तर मी अक्षरशः पुण्याच्या शिवाजीनगर स्टेशनवर होते काही दिवस मी पुणे रेल्वे स्टेशनवर होते. म्हणजे माझ्यावर असे खूप अतिप्रसंग आले की मी म्हणजे असं आपल्याला कळत नाही ना त्यावेळेस. आता आपण मुलांना शिकवतो गुड टच बॅड टच काय असतं, पण त्यावेळेस मला कोणी सांगायला नव्हतं. मी वयातही आले नव्हते. मी पहिल्यांदा पायी मला रेल्वे स्टेशनवर आली आणि त्यानंतर मग मला ते कळायला लागलं आणि मला सांगत नव्हते कोणी. पण सुदैवाने तिथली एक नर्स होती, तिने मला सांगितलं की बेटा तू वयात आली. पण माझ्या डोक्यात काय कळणार आहे, मला कोण सांगणार आहे ह्या गोष्टी की वयात आली म्हणजे काय असतं. आपण आपल्या मुलीला सुरक्षित ठेवतो ना अशा पिरियडमध्ये, आणि तोच तो पिरियड असतो जेव्हा तुम्हाला खरी गरज असते आपल्या मुलींना की त्यांचं व्यवस्थित त्यांना ट्रॅक देणं, दिशा देणं, काही गोष्टी कुठल्या दिशेला गेल्या पाहिजेत, मुलगी असेल मुलगा असेल. पण माझ्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. मी पूर्णतः म्हणजे मला त्या माझ्या जटिल नियम असल्यामुळे मला त्या गोष्टी कराव्या लागल्या. मी बाहेर पडले, माझ्यावर असे वेगवेगळे प्रसंग ओढवले की मी पडेल ते अन्न खाल्लेलं वेटिंग रूमचं. आणि अक्षरशः म्हणजे मी आजही ते दिवस विसरत नाही आणि विसरू शकत नाही माझ्या आयुष्यामध्ये. तर असा माझा प्रवास आहे की मी हे सगळं रेल्वे स्टेशनवर राहिले, पडेल ते कामं केले. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे म्हणजे त्यात मी 8वी ते 10वी सईसोबत राहिले होते, त्यामुळे तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी. पण आपल्याकडे असतं ना की आपली 10वीत असताना आपण ते स्लॅम बुक लिहितो, तर माझ्याकडे फक्त ती डायरी होती आणि एक ड्रेस होता त्या ड्रायव्हर. आणि त्यावेळेस माझ्याकडे फोन वगैरे काही नव्हतं. मग मी जे काम करायचे, मला जे पैसे तोडके मोडके मिळायचे त्याच्यावर मी पुणे स्टेशन कॉईन बॉक्स असायचे पिवळ्या कलरचे, मी कॉईन बॉक्सने पहिल्यांदा तिला कॉन्टॅक्ट केला. सुरुवातीला तिला कॉन्टॅक्ट नाही झाला. मग मी अजून माझ्या मैत्रिणींना संपर्क केला की कोणी मला मदत करेल का, पण कोणी त्यावेळेस मला मदत नाही केली. पण त्याच कॉईन बॉक्सवर रिटर्न तिच्याकडनं फोन आला, तेव्हा मला कळलं. आणि त्या काकांनी सांगितले की बाळा त्याच्यावर कॉल आला होता, तू फोन केला होता. तर मी म्हटलं हो. मग मी परत सईला फोन केला आणि तिने मग मला त्यावेळेस थोडीशी मदत केली. ती म्हटली की बाळा तू इतकं असं झालं आहे, सगळं एवढं सहन केलं आहे आणि तू रेल्वे स्टेशनवर का राहते. मी म्हटलं माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं सई, मला तुझं काहीच माहिती नाही, घर माहिती नाही. मला एवढंच माहिती होतं की माझं शिक्षण पुण्यात झालं, मी पुण्यात काय करायचं काय हे काहीच माहिती नव्हतं.
मग तिने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. तिने मला पहिल्यांदा ती घ्यायला आली. ती मला इतकी बोलली स्टेशनवर, आम्ही रडलो आणि ती म्हटली की तू पहिलं घरी चल. आणि तिच्यासोबत काही तिचे नातेवाईक होते आणि ते आले घ्यायला मला. मग आम्ही तिच्या घरी गेलो. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही विचार करा की एखाद्या अनाथ आश्रमातनं पडलेली मुलगी आणि मूल रेल्वे स्टेशनवर राहते आणि रेल्वे स्टेशनवरचं डायरेक्ट तुम्ही उचलून घरी नेलं तर घरचं वातावरण कसं होईल ना, लोक विचारतील किंवा चर्चा होईल. पण त्या गोष्टीची कुठेही त्यांच्या घरी काहीही नाही. पण तिच्या एक फॅमिली असते ना, जे ते विचारत होते तिच्या घरी की बाबा तुम्ही आणली खरं त्या मुलीला, पण हे जबाबदारी, हे रिस्की आहे का. म्हणजे तिचं आता संस्थेवाले आले विचारायला, पोलीस कंप्लेंट झाली, साहजिक आहे, हे कोणालाही भीती वाटतंय किंवा काय. पण त्यावेळेस तिने मला सपोर्ट केला. ती म्हटली की नाही बाबा, की माझी मैत्रीण आहे बाबा, हिच्यासाठी आपण काहीतरी कुठे हॉस्टेल शोधू, हिला काही काम. आणि मी त्यांना म्हटलं मी पडेल ते काम करायला तयार आहे. पण मित्रांनो, माझ्यासोबत असं झालं की माझी नुकती 10वी झाली होती, 11वीची काही परीक्षा झाली होती आणि मी संस्था सोडली होती त्या काळामध्ये. पण माझ्याकडे ना स्किल डेव्हलपमेंट होतं, ना मी कॉम्प्युटरचं नॉलेज काही करत होते, ना काही. मला त्यावेळेस संस्थेला जे शक्य झालं ते माझ्यासाठी त्यांनी केलं. पण त्यांची चूक नाही, माझी चूक नाही, ही परिस्थितीची चूक आहे. मला त्यावेळेस जे काही पाहिजे होतं स्किल ते मिळालं नाही. म्हणून माझ्यासमोर ही परिस्थिती आली की मी घरकाम करू किंवा ऑफिस काम करू किंवा जे काही असतील गोष्टी त्या मी केल्या आणि माझं सर्वाइव्ह सुरू केलं. पण पुण्यामध्ये दुर्दैव असं आहे की त्याही वेळेस तेवढी माझी सोय झाली नाही. तिने खूप प्रयत्न केले. मी तिच्यासोबत आजीसोबत चहाचं पण आम्ही दोघींनी काम केलं. ती पण ऑफिस काम करायची, मी पण तिच्यासोबत काम करायची. तिच्या आईला वडिलांना मदत करायची घरी. पण असं राहणार किती दिवस एखाद्याच्या कुटुंबात, आपलं काहीतरी हे पाहिजे. आणि शेवटी मुलगी म्हटलं की मुलीला समज लवकर येते थोडीशी. आणि मला ते कळत होतं थोडंसं घरामध्ये की असं चाललंय वगैरे. सई म्हणायची तू टेन्शन नको घेऊ, होईल काही ना काहीतरी. आणि असं पण ते झाली नाही दुर्दैवाने सोय तेव्हा पुण्यामध्ये कुठे. मग शेवटी मी तिला खोटं बोलले, म्हटलं जाते सई, माझी सोय एका ठिकाणी झाली आहे, मी निघते. मग तिने मला परत रेल्वे स्टेशनवर आणून ठेवलं. पण ही गोष्ट तिला माहिती नाही. आणि मग मी तिच्याशी खोटं बोलले त्यावेळेस पण की म्हटलं सई मला सोडून देतो, असा असा विषय आहे, मी जाते. आणि मग तिने मला सोडलं. माझी नगरला सोय झाली असं मी तिला सांगितलं. आणि तिथे माझी प्रगती नावाची मैत्रीण होती. मग मी रेल्वे स्टेशनवर आले, तिला संपर्क करायचा प्रयत्न केला पण तो काही झाला नाही. मग मी तिथेच परत 8-15 दिवस त्याच काकूंच्या सोबत माझं सर्वाइव्ह सुरू केला, उदरनिर्वाह राहिला, तिथेच माझा सुरू झाला परत. आणि एक दिवशी असं वाटलं की आपल्याला आता कोणीच नाही. आपण ज्या कामासाठी बाहेर पडलो, मला शिक्षण घ्यायचं आहे, मला कोण मदत करेल, कोणावर एकदम विश्वास ठेवायचा. आणि त्यात मी अनोळखी, माझे कोणी ओळखीचे नाही. आता ज्या मावशी मला मदत करतात त्या आता शिकलेल्या नव्हत्या, त्यांना तर काही शिक्षणाचं महत्त्व कळणार नाही. मग त्यांच्यासोबत मी पण साफसफाई करायची किंवा काही ज्या गोष्टी असतील त्या. पण मला तर शिकायचं होतं, मला शाळेत जायचं होतं किंवा मला कॉलेज, ह्या गोष्टी करायच्या होत्या. पण दुर्दैवाने माझ्या डोक्यावर एवढं फ्रस्ट्रेशन आलं की मी अक्षरशः रडायला लागले. असं वाटलं की जीव द्यावा, म्हणजे ह्या नको आपल्याला, कोणीच नाही. आपलं नशीब एवढं घाण आहे का की आपल्याला रस्त्यावर राहावं लागते, रेल्वे स्टेशनवर घाण साफ करावी लागते किंवा जेवण नाही किंवा काहीच नाही. आणि मग असं असताना मला एक वेळेस खूप, म्हणजे मी डिप्रेशनमध्ये, आत्ता म्हणतो ना की डिप्रेशन, मग त्यावेळेस तुम्ही विचार करा, मला तर कोणी सांगायला नव्हतं, काही नव्हतं. मी त्या काकूंना न सांगताच मी तिथनं बाहेर पडले झोपडपट्टीतनं. माझी सोय नव्हती ना, मग मी त्यांच्यासोबतच जायचे. तर मग मी रेल्वे खाली जीव द्यायला गेले होते, कारण मला खूप असं बरं पण नव्हतं. मला असं खूप कसं तरी वाटायचं त्यावेळेस की कोणी मला, मम्मी पप्पा पाहिजे, कोणीतरी समजवायला पाहिजे आणि कोणीतरी आपलं हक्काचं व्यक्ती असावं, असं त्यावेळेस पण मला वाटायचं. ती खंत आज पण आहे. पण मी प्रॅक्टिकल आयुष्य माझं स्वीकारलं. जसं जसं मी मोठी झाले तसं तसं मी माझं प्रॅक्टिकल आयुष्य स्वीकारलं की आपल्याला ह्या जगात आपल्याशिवाय कोणीच नाही आहे. मग त्यांनी खूप प्रयत्न केले, नाही झालं. शेवटी मी आत्महत्या करायला गेले. पण माझ्यासमोर तिथे एक दिव्यांग कुटुंब आलं आणि त्यांना बघून मी थोडीशी मागे आले. परत विचार केला की अरे नाही, हे आपण तर पूर्ण धडधाकट आहे, आपल्याला शरीर आहे, डोळे आहे, सगळं हातपाय, आपल्याला कष्ट करायचे, तुला मार्ग मिळेल, तू फक्त प्रयत्न कर, कष्ट कर. आणि असं करून मी आत्महत्येचा गेले होते ते करायला मी मागे आले. का तर ते जे अपंग कुटुंब होतं ना, ते त्यांना डोळे नव्हते, म्हणजे काही पूर्णतःच ते अपंग होते, फक्त पोट भरत होते ते. मग ते जर त्यांच्याकडे काही नसताना सुद्धा ते पोट भरण्यासाठी जगतायत, आपण तर कष्ट केले पाहिजे. आणि आपण कष्ट करून
पडेल ते कष्ट करून तू शिक्षण घे, असं त्यावेळेस मला ते सुचलं. थोडंसं माहीत नाही, माझ्या मनाला जसं पटेल, माझ्या बालबुद्धीला जसं पटेल ना, तसं मी माझं आयुष्य घडवलं आणि इथपर्यंत आले. आणि तेव्हा मला तो प्रसंग जाणवला की नाही अमृता. मग मी त्या काकूंशी बोलले की नाही काकू, मला शाळेत जायचं आहे, कुणी तुमच्या ओळखीचं असेल तर सांगा. ते म्हणे की बाई, माझं हे असं घर आहे, मला काय 2 मुलं आहेत, त्यांचं लग्न झालं, तुला पण इथेच राहावं लागेल, तुझं जर कोणीच नाही आलं तर तूच माझ्यासोबत असे कामं कर, मी तुझं असंच करू शकते. म्हटलं नाही नाही, मला नाही करायचं. मग मी सतत प्रयत्न करायचे, फोन माझ्याकडे नंबर असायचे डायरीमध्ये, वेगवेगळ्या मैत्रिणींना फोन केला. मग शेवटी संपर्क झाला माझा नगरला एका सरांशी, खडके सरांशी. तेही प्रचारक निघाले नंतर. मग त्यांनी मला आदिवासी ह्याच्यात नेलं, पाड्याला, तळासेला वगैरे. मग ते तिथे मी म्हणजे राहायचे वगैरे सगळं करायचे. पण त्याच्यानंतर ते म्हटले की इथं काही तुझी व्यवस्था नाही होणार, आपण नगरला जाऊ. मग त्यांनी मला नगरला नेलं. माझं नाईट कॉलेज ॲडमिशन केलं. मग मी किराणा स्टोअरला, नॉवेल्टी किराणा स्टोअरला काम केले, मेडिकलमध्ये काम केलं, ऑफिस बॉय, किराणा स्टोअरला सगळं सांभाळायचे मी, बिलिंग करायचे. मग कॅफे ब्ल्यूजला, मग मोबाईल स्टोअरला, असे विविध भरपूर कामं केले मी. आणि काम करत 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 माझी रात्रशाळा, माझं शिक्षण आणि माझं जॉब असं चालू होतं. असं करत करत मी 12वी फर्स्ट क्लास आले, BA इकॉनॉमिक्स मी फर्स्ट क्लास आले. पण हे करत असताना मला कार्य म्हणजे अडचणी येत आल्या की माझा जातीचा उल्लेख नव्हता. कारण अनाथ असल्यामुळे कोणतेही कागदपत्र नसतात आमच्याकडे आणि आमच्या आईवडिलांचीच ओळख नाही. जे संस्थेत आम्हाला नाव दिलं जातं त्याच्यावरच आमची पूर्ण ओळख तयार होते. आणि माझ्याही बाबतीत तेच झालं की मला जात नाही, धर्म नाही किंवा कोणतीच गोष्ट नाही, पण ज्यांनी सोडलं त्यांचं नाव मला दिलं गेलं. आणि त्यांनी माझ्या संस्थेने खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण मग माझी आई वारली कॅन्सरने, असं संस्थेने डिक्लेअर केलं. आता ती पोलीस कस्टडी होते किंवा ती पूर्ण प्रोसेस असते महिला बालविकासची, ती सगळी छाननी करून हा सगळा प्रकार पुढे हे येतो. पण ह्या सगळ्या काही संस्थेला नियम जटिल असतात, त्यामुळे काही सगळ्याच गोष्टी आपण बाहेर नाही हे करू शकत, प्रायव्हसी असतात काही गोष्टींना. आणि मग हे करत करत माझं शिक्षण केलं. पण मी जेव्हा शिक्षण घ्यायचं ना, तर मला पूर्ण फी ओपनची लागायची. जसं की तुम्हाला म्हणजे विद्यापीठ लेवलला कॉलेज स्कॉलरशिप मिळतात किंवा जातीचा फायदा मिळतो, तसं मला कोणत्याच गोष्टीचा लाभ मिळाला नाही आणि कोणत्याच गोष्टीचा मला फायदा घेता आला नाही. कारण माझी मोठी अडचण होती कागदपत्र. माझ्यासमोर फक्त LC होता आणि माझं पासिंग, ज्या इयत्तेत मी पास व्हायची तेवढे माझी मार्कशीट आहे, त्याच्यावरच मी माझं MA कंप्लीट केलं. आणि जेव्हा मी हे शिक्षण घेत होते ना, मला पावलोपावली जाणवत होतं की माझ्यासारख्या मुलामुलींचं काय होत असेल. आणि जेव्हा मला कळायला लागलं ना ह्या सगळ्या जर्नीतनं की अरे नाही, मी जेव्हा म्हणजे ॲडमिशन घ्यायला जायचे तर माझ्या मित्रमैत्रिणीला 2-3 हजार रुपयात ॲडमिशन आणि मला 5-5, 6-6 हजार रुपयात आहे. मग मी हा भेदभाव का, पहिला मी हा शोधून काढला की त्यांच्यात काय जास्त आहे, माझ्यात काय कमी आहे. मग अशा छोट्या छोट्या गोष्टीत मी अभ्यास करत 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 मी एक दिवस कलेक्टर ऑफिसला गेले, कलेक्टर ऑफिसच्या नगरला. तिथे मी विचारलं की म्हटलं साहेब, मी अनाथ आहे, मला कमी पैशात ॲडमिशन पाहिजे, तर माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी त्यांना सगळं फॅमिली वगैरे सगळं कुटुंब आहे, त्यांना कमी पैशात. मग मला तिथे गेल्यावर कळायला लागलं की ॲडमिशन प्रोसिजर काय असते किंवा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काय लेवल असते. सगळ्या गोष्टी मला तिथे एक आगाऊ सर म्हणून होते, त्यांनी मला सांगितलं समजून. मग तेव्हा मला त्यांनी थोडीफार मदत केली की बाळा, अनाथांसाठी काही नाही आहे, पण तुला संजय गांधी निराधारमध्ये बघू आपण, बसता येईल का, तुला काही मदत करता येईल. ते बिचारे, मी अनाथ आहे म्हणून ते भावनेने ते मदत करत गेले. पण तसं काहीच मला तिथे जमलं नाही, कारण कागदपत्र नव्हते माझ्याकडे म्हणून. मग त्यांनी मला ते केलं, माझ्या डोक्यात बसलं फिक्स की आता आपल्याला कोणीच नाही आहे आणि आपली समाजामध्ये पण ओळख निर्माण करायची तर कशी करायची, आपल्याकडे कागदपत्र नाही, काहीच नाही. हा प्रवास तर सुरू राहील आयुष्याचा, पण तुमची आयडेंटिटी पाहिजे. आज तुम्हाला आधार कार्ड करायचं, सगळ्या गोष्टी पाहिजे, स्वतःचा ॲड्रेस पाहिजे, सगळ्या गोष्टी असतात. पण आमचं तसं नाही आहे ना. आजही काही अनाथ मुलं आहे ज्यांचं काहीच ॲड्रेस नाही आहे, काही त्यांची ओळख नाही, काही नाही. जे संस्था देते त्याच्यावरच त्यांचं पुढचं सगळं होतं भविष्य. मग हे सगळं माझ्या लक्षात आलं तेव्हा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कुठेतरी करायचा म्हणून विचार केला होता. आणि माझे मित्रमैत्रिणी मला जसे जसे सांगत गेले की अमृता, तू हे कर, ते कर, मी त्यांच्या गायडन्सवर मी करत गेले. मग मी BA झाल्यावर मी MA साठी परत ॲडमिशन माझी प्रोसेस सुरू केली. पण नगरला तो विषय नसल्यामुळे मला काही विद्यार्थ्यांनी सांगितलं, तू पुणे विद्यापीठात घे, म्हणजे तुला जर तिथे त्यांची एंट्रन्स एक्झाम दिल्यावर तुला तिथे नंबर लागेल. मग मला तिथे नंबर लागला, मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फॉर्म भरले, सगळं झालं. पण मला
मला तिथे पण अडचण तीच आली की मी त्यांचे एंट्रन्स पास झाले, सगळे पास झाले, एक्झाम, पण माझं ॲडमिशन होत नव्हतं. का तर माझी कास्टच नव्हती, ओपन होतं, माझ्याकडे NCL कोणत्याच गोष्टी नव्हत्या म्हणून. मग मला त्यांनी डायरेक्ट ओपनमध्येच कन्सिडर केलं. तर मी म्हटलं ओपनमध्ये पण मग मी एवढी फी कुठून आणू, एवढी 11,000 20,000, माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे. मग म्हटलं मी एंट्रन्स कशासाठी दिला, तर मला थोडंसं कन्सेशन मिळेल बाबा, ह्या गोष्टीसाठी मी एंट्रन्स दिली. मग त्यांनी मला तिथे सांगितलं सगळ्या मित्रमैत्रिणींनी की, मी म्हटलं बघा मी तुम्हाला आज खरं सांगते सर, मी आणत आहे, माझ्याकडे कोणतेही कागदपत्र नाही आहे किंवा काही नाही आहे, पण मी तुमच्या परीक्षा पास झालेली आहे डिपार्टमेंटच्या. पण ते म्हणे की आपल्याकडे असं काही प्रोव्हिजन नाही आहे बाळा की आम्ही तुला काय देऊ शकू किंवा काय. पण त्यावेळेस एक सर होते, त्यांनी मला सहकार्याची भूमिका दाखवली, पण त्यांच्याच्यानी नाही झालं. एक सहकार्य ज्यांनी केलं ते तर निघून गेले, पण ज्यांना करायचंच नव्हतं त्यांनी डायरेक्ट माझी फाईल फेकून दिली. पण मला तुम्हाला हे सांगायचं की ज्यांनी माझी फाईल फेकून दिली, आज त्याच विद्यापीठात माझं ॲडमिशन झालं नाही ठीक आहे, पण तिथे जी माझी मित्रमैत्रिणी बनली, आमची तिथे एक चळवळ, एक विद्यार्थी चळवळ असते ना, त्यातनं मी घडत गेले. आणि मग मी तिथे आंदोलन वगैरे भरपूर केले विद्यापीठात, पण माझं काही ॲडमिशन नाही झालं. पण सुदैवाने गणेश खिंड समोरच मॉडर्न कॉलेज आहे, तिथे मात्र माझं ॲडमिशन झालं. तिथे मी प्राध्यापकांना भेटले, शिंदे साहेबांना खरं असताना, त्यांनी माझं सहकार्य खूप केलं, तिथल्या सेक्रेटरींनी सहकार्य केलं. मग मी कुठेतरी शेवटी विद्यापीठाची डेट निघून गेली, पण इथे मला जे पाहिजे होते ते विषय ते सगळे झाले. मग मी कमवा शिकवायला माझं MA पूर्ण केलं. आणि MA करत असताना जे काही माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी होते, माझी राहायची सोय नव्हती, मी त्यांच्याकडे एक वेळेस राहायचे, त्यांच्याच टिफिनच्या कुपनवर, म्हणजे जे विद्यापीठात अशी कुपन सिस्टीम असते त्यांच्या ह्याच्यावरच आम्ही जेवायचे. आणि जयकर लायब्ररीमध्ये जरी जायचं असेल अभ्यासाला तर तुमचं स्वतःचं आयडेंटिटी कार्ड पाहिजे तिथे. मग मी त्यांच्या कार्डवर जायचे, लपून जायचे, कधी बाहेरच अभ्यास केलेला आहे झाडाखाली बसून. माझ्याकडे लायब्ररीला त्याला अजिबात फी वगैरे द्यायची तेव्हा ऐपत नव्हती. आणि म्हणजे मी अजूनही म्हणजे जे काही आहे माझं ते उघड आहे, म्हणजे कारण का कोणी नाहीच ना, मैत्रिणींचा सपोर्ट किती घेणार आपण. एक वेळ आपल्या मनाला लाज वाटते. आणि जे काही मी काम करायचे त्यातनं मला माझं पोट भरेल इतकंच मिळायचं. आणि तेही मला कोणी मदत करायचे, ते पण अशी मदत करायचे की कधी चुकीच्या भावनेने मला मदत केली गेलेली आहे, कधी मला चांगल्या भावनेने मदत केली. पण मी चुकीच्या माझ्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी सगळ्या बाजूला ठेवल्या. जे काही चांगलं आहे तेच पुढे मी माझ्या डोक्यात ठेवून मी पुढे येण्याचा प्रयत्न केला. आणि हे माझं करत असताना मी MPSCची परीक्षा पास झाले. आणि MPSCची परीक्षा पास झाले तेव्हा 2017ला PSI ST असिस्टंट कंबाईनची एक्झाम पास झाले. आणि सगळ्या मित्रांमध्ये मीच एकटी पास झाले होते. आणि सगळ्यांनी रिझल्ट चेक केला तर कोणाचं नाव नव्हतं, माझंच नाव होतं. आणि त्यावेळेस मग तो परत दुसरा लढा माझा सुरू झाला की कोणाचाही आधार नसताना काम करून पडेल ते काम केलं. आणि त्यांच्यासोबत ते जसं अभ्यास करायचे त्यांच्याच पुस्तकावर, माझ्याकडे तेव्हा पुस्तकं नव्हते, मला दिशा नव्हती, मला क्लास नव्हता, काहीच नव्हतं. फक्त हे पुस्तक आहे, हे वाच, हे अमुक आहे, हे वाच, हे सांगितल्यावर मी ते वाचत गेले आणि तसं मी पेपर सॉल्व. तर मी महाराष्ट्रामध्ये पहिली होते तेव्हा कट ऑफ 35 होता महिलांचा, मला 39.56 मार्क होते, म्हणजे जवळपास मला 2 पट 3 पट जास्त मार्क होते. MPSCमध्ये करत असताना पॉईंटचा फरक असतो. आणि हे मेरिट क्रॉस केलं, महिलांचा कट ऑफ 35, मला 39, माझं मी पास आहे, पहिल्या रिझल्टमध्ये नाव दिसतंय, पण मला मुख्य परीक्षेला अलाउड नाही केलं. का नाही केलं तर मी तिथे लिहिलं होतं माझ्याकडे कोणतेच कागदपत्र नाही आहे, नॉन क्रिमिनल. तुम्ही विचार करा, माझी ती संधी गेली. मग किती मोठं, म्हणजे मी काय करायला पाहिजे होतं, म्हणजे मी एवढ्या संघर्षातनं आले आणि तिथपर्यंत पोहोचले का तर माझ्या पोटात मला सरकारी नोकरी मिळेल, कुठेतरी स्टेबल होईल, काहीतरी आपल्या पोटपाणी सुरू होईल, ह्या विचाराने मी मिळेल ती नोकरी घेण्याच्या तेव्हा मनस्थितीत होते. आणि असं करत असताना तीही माझी संधी हुकली. मग मी म्हटलं की नाही. आणि माझे मित्र म्हटले की अमृता, तुझं आयुष्य संघर्ष आम्ही तुझ्या डोळ्याने पाहिलाय. आणि तुझ्यासारख्या मुलींचा जेव्हा विचार करते तर माझ्यासारख्या मुली तुम्हाला आज कुठे सापडतील तर वेश्या व्यवसायात, अनाथ मुलं कुठे सापडतील तर ड्रग्सच्या लाईनमध्ये, म्हणजे ते गुन्हेगारी लाईनला जातात. किंवा एखादी असते ना, तिला नाही बाबा काहीच करायचं नाही, आता आपण संस्था कशी सोडू, घाबरते, ती जाते लग्न करून. पण तिला जेव्हा माहेरी सासरी त्रास होतो तेव्हा ती कुठल्याच ह्याची राहत नाही, ना संस्थेत येऊ शकते ना ती कोणाला सांगू शकते, कारण तिचं काहीच नसतं ना, ती कुठे जाणार, तिचा त्रास कोणाला सांगणार ती. तर हे असे सगळे प्रश्न मी पाहिलेले होते माझ्या डोळ्याने. माझ्यासमोर लग्न झालेले होते, 7 अबॉर्शन झाले होते ताईचे. मला ॲबॉर्शन हा खूप गरोदर
मला सांगायचे ना सगळे म्हणजे लोक की असं होतं ताई आमच्यासोबत असं झालं. हे सगळं ऐकून ऐकून म्हणजे माझं डोकं अक्षरशः असं जड जड पडायचं की रात्र रात्र मला झोप यायची नाही. अशा सगळ्या प्रश्नांनी मी म्हणजे हा अभ्यास तर राहिला म्हणजे MPSC करत होते, पण त्याच्यासमोर माझ्यासमोर हे समाजातले हे माझ्यासारख्या मुलांचे प्रश्न होते की हे काय करत असतील, हे ह्यांच्यावर मी अभ्यास करायला लागले. महिला बाल विकासचे कायदे असतील किंवा जेन्युअल जस्टिस ॲक्ट असतील, जे काही आमच्यासाठी काय तरतूद आहे काय नाही हे सगळं बघायला लागले. पण दुर्दैवाने असं होतं की मित्रांनो माझ्यासाठी आमच्या घटकासाठी कुठे शासन स्तरावर हे नव्हतं. मग जेव्हा माझ्यावर अन्याय झाला तेव्हा मित्र म्हटले की तू लढ बेटा, आम्ही तुझ्यासोबत आहेत. आणि हेच खरं आयुष्यात असतं बरं का, तुम्हाला कोणीतरी पुश करणं गरजेचं आहे. आणि आज मी जे काही आहे ते माझ्या मित्रमैत्रिणींमुळे आहे. आणि त्यांनी त्यावेळेस मला खूप चांगला सपोर्ट केला, म्हणून मी मीडियात गेले, सरकारच्या विरोधात आवाज उठवला, MPSCच्या विरोधात आवाज उठवला, अनाथांच्या प्रश्नांच्या विरोधात आवाज उठवला. मी म्हटलं तुम्ही सगळ्यांना सगळं धडधाकट कुटुंब आहे, SC ST OBC आपल्या म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रात सगळ्या स्टेटमध्ये इतक्या विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. तुम्ही तृतीयपंथीयांचा सुद्धा विचार केला, तुम्ही त्यांना त्यांची आयडेंटिटी देताय. आणि एखादा बांगलादेशवरून पाकिस्तानवरून पळून येतोय भारतामध्ये, तुम्ही त्याला त्याची आयडेंटिटी देताय. पण जो भारतात बालगृहात राहिलेला मुलगा आहे, जो अनाथ म्हणून वाढतोय, त्याला त्याची आयडेंटिटी कुठे आहे? त्याची आयडेंटिटी काय? तर तो अनाथ आहे, तो वेश्या व्यवसायाला जायचं, त्याने बालगुन्हेगारीला जायचं. हा प्रश्न मी जेव्हा सरकारसमोर उपस्थित केला की आम्हाला जात नाही आहे, मला धर्म नाही आहे, मी अनाथ वाढली आहे, तर हे सगळे प्रश्न मीडियात उपस्थित केलेले असताना मग मला माझी दखल घेतली मुख्यमंत्र्यांनी. त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांचे OSD होते आदरणीय श्रीकांत भारतीय सर. हे सगळं मीडियामध्ये छापून आलं की एक अनाथ मुलगी MPSCत राज्यात पहिली आली आहे, हे सगळं झालेलं आहे वगैरे. मग तेव्हा मला त्यांनी मंत्रालयात बोलून, आता माझ्या आयुष्यात मंत्रालय काय हेच मला माहीत नाही, मी पहिल्यांदा जाणार. कारण तिथे जायचं म्हणजे तिथे सिक्युरिटी आहे, तुम्हाला सगळे कागदपत्र हे ते किती चक्र मारावे लागतात. आणि मी ऑलरेडी माझ्या कामासाठी मी पूर्ण तलाठी ऑफिस, तहसील ऑफिस, समाज कल्याण, बालकल्याण मी सगळं छाननी केली होती. कोणाकडेच काहीच योजना नव्हत्या. शेवटी पुण्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये मला कलेक्टर साहेब म्हटले की बेटा हे जर तूच केलंस ना तर होऊ शकतं, आम्ही तुझी फाईल पुटअप करतो. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉला ते ज्यांना शक्य आहे तेवढं ते करून देतील, पण आवाज उठवणं ह्याच्यात कुणीतरी सामाजिक लेवलला काम करणारी व्यक्ती पाहिजे होती किंवा काय. पण दुर्दैवाने असं झालं की अनाथांचे प्रश्न हे फक्त संस्थेपुरतीच मर्यादित राहिले. आजही लोकांना अनाथांच्या 18 वर्षानंतर ते मुलं बाहेर पडल्यावर काय होतं त्यांच्या बाबतीत किंवा घरी आश्रमात राहिल्यावर काय होतं हे आजही कोणाला माहीत नाही. लोकांना वाटतं की आम्ही त्यांच्यासोबत बड्डे सेलिब्रेशन करतो, त्यांना कपडे देतो, हे म्हणजे अनाथांचं जीवन नाही. आणि मला असं कायम वाटतं की अनाथांनी आहे ना म्हणजे अक्षरशः असं दुबळेपणाने नाही जगावं, त्यांची स्वतःची आयडेंटिटी त्यांनी उमटावी समाजामध्ये. काय आम्हाला फक्त फॅमिली नाही आहे, बाकी आम्ही सगळे धडधाकट आहोत. आणि मला असं वाटतं त्याच्यावर एकच पर्याय आहे की ह्या सगळ्या गोष्टीवर मात करू शकतं, ते म्हणजे शिक्षण. आणि शिक्षण असेल तर ते म्हणतात, मी तंतोतंत बाबासाहेब फुले, आंबेडकर, शाहू शिवाजी महाराज मी सगळे कोळून प्याले, म्हणजे मी वाचलेले आहेत हे सगळे. तर मी त्याच्यामध्ये मी तत्त्व फॉलो करते. मला वाटतं की बाबासाहेबांनी सरळ सरळ सांगितलं आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी तोच एक जे आपल्याला जीवनात ज्या ज्या गोष्टीला प्रसंग आपण जातो, सामोरे जातो, तसा तसा आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि शिक्षण असेल, तुमचं वाचन असेल तर तुम्हाला त्या प्रश्नांवर पुढे मार्ग दिसतात. आणि हे करत करत माझा MPSCचा लढा असा हा इथपर्यंत पोहोचला की त्याच्यामध्ये मला डावललं गेलं. आणि त्याच्यानंतर थेट मला मंत्रालयात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बोलून घेतलं. आणि तेव्हा मी माझी फाईल पूर्ण अप टू डेट त्यांना फाईल केली होती. त्यांच्या नावाने अर्ज कलेक्टरपासून मी कुठे कुठे सगळ्यांना अर्ज केले होते, ती सगळी सिस्टीम केली, एक फाईल रेडी केली. त्यांना मी माझी स्टोरी सांगितली. श्रीकांत भारतीयांसाठी हा विषय त्यावेळेस नवीन होता, आत्ता ते आमदार आहेत, तुमच्यापैकी बरे ओळखत असतील त्यांना. तर मग त्यांनी हा विषय माझा खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला. आणि त्यांनाही हेच माहिती होतं, कारण का अनाथ आश्रमात राहिलं म्हणजेच अनाथ मुलं, हे त्यावेळेस त्यांची कन्सेप्ट होती. पण जेव्हा हे सगळे प्रश्न त्यांना कळाले, ते म्हटले की हा विषय खूप नवीन आहे, आपण आत्ता मुख्यमंत्री आहेत, आपण त्यांना भेटू. आणि त्यावेळेस मात्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. त्यांनी मला तात्काळ तिथे नेलं, माझं इंट्रोड्यूस करून दिलं. त्यांनी खूप त्यांच्या स्तरावर, मुख्यमंत्रीच्या स्तरावर त्यांनी खूप प्रयत्न केले. आयोगाला फोन केला, सगळ्यांना बैठका बोलवल्या, सगळ्या खात्याच्या लोकांना बोलवलं, महिला बालविकास
सगळ्यांना, आणि तातडीने त्यांनी काय ह्याच्यावर करता येईल. तर आयोगाने पण तेच उत्तर दिले, MPSC आयोगाने, की सर साहेब ह्यांच्याकडे आपल्याकडे काही प्रोव्हिजन नाही आहे. कलेक्टरनी पण हाच रिपोर्ट दिला होता की अनाथांसाठी काही प्रोव्हिजन नाही आहे. आणि मग हे सगळे प्रश्न हिवाळी अधिवेशनमध्ये बच्चू कडू साहेब असतील, आशिष शेलार साहेब असतील, वेगवेगळ्या पंकजाताई असतील, त्यावेळेस हे सगळे प्रश्न माझ्या नावाने, MPSC पास होणारी ती मीच महिला आहे पहिली महाराष्ट्रामध्ये. आणि अधिवेशन काळामध्ये हे प्रश्न उपस्थित केले की जिला जात धर्म नाही आहे किंवा काही नाही आहे, तर अशा मुलींसाठी काय करायचं आपण, काही नाही. मग त्यांना प्रश्न हे केले. आणि मला ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस भेटले तेव्हा त्यांची एक बैठक चालू होती. ती बैठक त्यांनी तातडीने कॅन्सल केली आणि मला 1 तास वेळ दिला. आणि जेव्हा मी त्यांच्यासमोर बसले, मी म्हटलं की तुम्ही पण एका मुलीचे वडील आहात, श्रीकांतजी पण एका मुलीचे वडील आहेत, इथे बसलेले बऱ्याच आमदार खासदार तुम्हाला पण एक मुलगी आहे. तुम्ही हा विचार करा की माझ्यासारखी एक अनाथ मुलगी जी रेल्वे स्टेशनवर राहते, विविध संकटांना सामोरे जाते आणि त्यात कष्ट करून MPSC सारखी परीक्षा टॉप करते, आणि तुम्ही तिला जात धर्म आणि कागदाच्या चौकटीत अडकवताय. हा नियम कुठला आहे तुमचा? आणि तुम्ही बाकीच्यांना शिथिल नियम देताय. ज्यांना जात आहे, सगळं कुटुंब आहे, त्यांना तुम्ही शासनीय मोठ्या मोठ्या स्कीम राबवताय, त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करताय, योजना आहेत, सगळं आहे. पण माझ्यासारख्या मुलींचं काय? तुम्ही जरा बघा, सरकार म्हणून काहीतरी करा, आमच्याकडे लक्ष द्या. आणि त्यावेळेस मला कळत नव्हतं, मला खूप घाम फुटला होता, मला काय बोलू काय नाही, कारण का मुख्यमंत्र्यांना बोलायचं होतं. पण मला जे शब्द फुटले ते मी त्यांना ओरडून बोलले त्यांच्या अंगावर, की म्हटलं माझ्यावर अन्याय होतो, मी कुठे जायचं, म्हटलं माझा पोटाचा प्रश्न आहे. आज तुम्हाला काय म्हटलं, लाख लाख पगार आहे, तुम्ही इथे बसून राजकारण करता, पण माझ्यासारख्या मुलींचं काय म्हटलं, ज्याला काहीच नाही आहे. संस्था सोडली, संस्था म्हणते की 18 वर्ष झाल्यावर तुम्ही आमच्याकडे यायचं नाही, सरकार म्हणतं आमच्याकडे कोणत्या स्कीम नाही. अशा गोष्टीत आम्ही आमचा संघर्ष उभा करतो. संघर्ष करत असताना सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावर संघर्ष करावा लागतो, आर्थिक, मानसिक, सामाजिक सगळ्या बाबींचा. त्यात म्हटलं मी एक महिला, तुम्ही विचार करा, म्हटलं माझ्यासारख्या महिलेने किती म्हणजे सहन केलेलं असेल, तुम्ही पण एका मुलीचे बाप आहात म्हणून. हे सगळं ऐकल्यावर त्यांनी म्हणजे अक्षरशः ते निशब्दच झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस. आणि मग त्यांनी रात्री म्हणजे 2 वाजता वगैरे मला फोन सुरू झाले की काहीतरी करायचं आहे ह्या विषयात. आता हा विषय सगळा मीडिया हायलाईट झाला. ते श्रीकांतजीला म्हणले की श्रीकांत, ती मुलगी खूप हुशार आहे, आपण ह्या मुलीच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, पण काय घ्यायचा का? मी म्हटलं तुम्ही सगळ्यांना आरक्षण दिलं, आम्हाला आरक्षणाचा भाग बनवा, निदान आम्हाला त्या त्याच्यात तरी आणा की जेणेकरून आम्हाला बाहेर पडल्यावर निदान काहीतरी आहे सरकारचं, काहीतरी आम्ही फॉर्म भरू, कुठेतरी जाऊ. मग हा सगळा विषय त्यांच्या लक्षात आला आणि मग तेव्हापासून त्यांनी त्या पॉलिसीमध्ये काय करता येईल काय नाही सरकार दरबारी मला विचारून, महिला बाल विकासला विचारून ह्या सगळ्या प्रोसेसला सुरू केलं. आणि महिला दिनानिमित्त त्यांनी हे अधिवेशनमध्ये प्रश्न उपस्थित केले 8 मार्चला. आणि 2 एप्रिल 2018 रोजी म्हणजे हा एक सुवर्ण इतिहास झाला की महाराष्ट्रामध्ये माझ्या नावाने त्यांनी सगळ्या अनाथ मुलांना शिक्षण, नोकरी, स्कॉलरशिप आणि सगळीकडे आरक्षण देऊन त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देते. आणि ह्याची आता ठीक आहे आरक्षण दिलं, पण त्याच्या पुढे काय ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे. मग त्यांना डिस्क्रिमिनेशन कळलं पाहिजे की अनाथ कोणाला म्हटलं पाहिजे, अनाथ कोण, अनाथ त्याच्या व्याख्यात कोण येतं, नाही तर त्याच्यातही सगळा गोंधळ सुरू झाला. कारण शासनाला मुळात विषयच नवीन आहे. महिला बाल विकास डिपार्टमेंट जरी असलं तरी पण त्यांना थोडी माहिती आहे अनाथ आश्रमात. आता काय मंत्री थोडी जातील प्रत्येक अनाथ आश्रमात व्हिजिट द्यायला. सगळा काही रिपोर्ट जातो तो वॉर्डनकडनं जातो किंवा जिल्हा विभागाकडनं जातो. पण मग हे ज्यावेळेस झालं, हे आरक्षण दिलं गेलं, इम्प्लिमेंटेशन, मग आता हे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, तर मग मलाच घेणार ते कमिटीवर. मग मी कमिटी स्थापन करा, त्यामध्ये एक संस्थाचालक असेल, माझ्यासारखी एक प्रतिनिधी असेल, 2-4 प्रतिनिधी, मग अशा सगळा घटक मिळून हे सगळं जर्नी उभी केली. आणि त्या जर्नीचा, माझ्या संघर्षाचा लाभ आज अनेक अनाथ मुलांना मिळाला. आणि 100पेक्षा अनेक अनाथ मुलं आज पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, PSI मध्ये आहेत, कुणी नायब तहसीलदार म्हणून आहे, कुणी STI PSI, असे अनेक पदावर आहेत. मी स्वतः कितीतरी वेळा MPSCच्या PSI सारख्या 2-3 मी पोस्ट सोडलेल्या आहेत. आज माझ्याकडे STI पोस्ट आहे, महसूल सहाय्यकपदी माझी निवड झालेली आहे, अशा बऱ्याच पोस्ट आहे. पण ह्याचा सगळा संघर्ष ठीक आहे की मला मिळाला नाही त्यावेळेस, पण माझ्यासारख्या घरकाला आज काहीतरी परमनंट एक ठोस त्याचं पोट भरतंय. आणि ह्याचं सगळं हे जे उभं झालं हे केवळ मी करू शकले का माझ्याकडे शिक्षण होतं. आणि आज मी तुम्हाला सांगते, मी अनाथ आरक्षणाचा लाभ घेतला नाही,
फक्त शिक्षण माझं सगळं ओपनमधून झालं आहे. माझं शिक्षण हे झालं आहे की मी BA इकॉनॉमिक्स, MA इकॉनॉमिक्स, सेट इन इकॉनॉमिक्स, MBA इन HR आणि क्वालिफाईड फॉर PhD, हे सगळं मी ओपन डिस्टिंक्शनमधलं माझं आज मला आहे. मी तुमच्यासमोर उभी आणि हे करत करत असताना आज मी ह्या पदावर आहे. तर माझं एक असं वैयक्तिक मत आहे की आपण ज्या संघर्षातनं जातो, आपण जे दुःख भोगतो, ते इतरांपर्यंत किंवा जे आपल्यासमोर येतील, जे माझे मित्रमैत्रीण ठीक आहे, अनाथ एक घटक झाला, पण तिथे बसताना डिस्क्रिमिनेशन नसतं ना. तुम्ही येणार आहे माझ्याकडे, एक सामान्य माणूस आहे, त्याला पण एक मदतीची गरज असते. तर मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करते. आज महाराष्ट्रभर माझे दौरे असतात. प्रत्येक अनाथ आश्रमात मी जाऊन त्यांना मार्गदर्शन करते. वयात येणाऱ्या मुलींना वेगळं मार्गदर्शन असतं, कारण त्यांना पण सांगायला पाहिजे ना, ह्या गोष्टी कोण सांगणार त्यांना. मग हा कार्यक्रम मी सुरू केला हळूहळू. मग एक एक छोटे छोटे उपक्रम मी राबवत असते. आणि असं करत करत असताना माझं पूर्ण म्हणजे मला 100+ पुरस्कार मिळाले, शासनाचे मिळालेत, निमशासनाचे मिळालेत. पण मला असं वाटतं की आपण जे काही साधं आहे ना, ते साध्यापणाने जगणं असावं माणसाचं. उगाच ते तामझाम हे मला दाखवायला आवडत नाही. आणि माझं आयुष्याचं एमच हे आहे की मी माझ्यासारख्या घटकांसाठी काम करेल आयुष्यामध्ये, आणि त्यांना स्वतःच्या पायावर स्वतःचं आयुष्य कसं घडवता येईल, एक सक्षम जीवन ते कसं जगतील, ह्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहील. आणि मला ठीक आहे, मी जे काही भोगलं तो माझा पास्ट आहे, पण इथून पुढे आपल्याला चांगलं मिळालं आहे ना, मग त्यांना आपण त्यांच्यासमोर एक चांगली प्रेरणा म्हणून उभं राहावं आणि त्यांनी आपलं काहीतरी आदर्श घेतलं पाहिजे, असं आपण काहीतरी करावं, जेणेकरून त्यांना आज तेच म्हणतात ना. मी ज्या ज्या आश्रमात मुलींशी बोलते, मुलांशी बोलते, त्यांना हेच फील होतं की तुम्ही आज कोणीतरी गेले अनाथ आश्रमात आणि 2 शब्द सांगितले उभे राहून, ते तुमचं फक्त पाहुणे म्हणून बघतील, पण मी त्यांच्यातलीच एक ताई आहे आणि आपल्यातलीच ताई आहे, ती आज अधिकारी झाली, ती आज प्रोफेसर आहे, ती आज डॉक्टर आहे, असं त्यांच्यासमोर जेव्हा चित्र उभं होतं तेव्हा त्यांना ते इन्स्पिरेशन्स होतात. आणि काही असतात की त्यांच्यामध्ये खरंच त्यांना बुद्धी नसते, मग आपण त्यांना स्किल डेव्हलपमेंटला पाठवतो. काहींना शिक्षणात रस नसतो, काही डान्स, खेळ म्हणजे विविध कला असतात, तर तशा माध्यमातून मी तो अवेअरनेस करते. आणि मला जसं जसं जेवढं जमेल तेवढं माझं सगळं अभ्यास सांभाळून, माझं सगळं कार्यक्रम म्हणजे हे सगळं सांभाळून मी हे सगळं समाजसेवा करत असते. आणि मला जाता जाते मी एवढं सांगेल की बघा, महिला असू दे नाही तर पुरुष असू दे, परिस्थितीचा म्हणजे बाऊ करायचा नाही. मी आजपर्यंत कधीही अनाथ आहे, दुबळेपणाने मी कधीच जगले नाही, सहानुभूती कधी कोणाची मिळवली नाही. आणि जिथे आवश्यक पडली मी तिथे सांगायचा प्रयत्न केला, पण माझ्या बाबतीत खूप अशा काही घटना घडल्या की मी टाईम म्हणजे आज टाईम एवढं नाही आहे की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करू शकेल, पण तुम्ही माझ्या भावना समजून घ्या, मला काय सांगायचं आहे काय नाही, मी कशा परिस्थितीतून आली असेल. तर म्हणजे हार मानू नका. आपल्यासमोर कितीही कठीण परिस्थिती आली ना, तरी देव आपल्याला मार्ग दाखवतो. कोणी नियती मानतं, कोणी परमेश्वर मानतं, मी परमेश्वर मानते. पण मला असं वाटतं की स्त्रियांच्यामध्ये खूप शक्ती असते आणि ती एक वेगळ्या लेवलला काम करते. म्हणजे मी त्या अनुभवातनं गेलेली आहे. आणि म्हणजे प्रत्येक टप्प्यावर कोणालाच नाही ना, म्हणजे प्रत्येकाला संकट असतात, पण त्या संकटावर मात कशी करायची हे आपल्यालाच कळत जातं. आणि एक ठराविक लेवलला ह्या गोष्टी सगळ्या केल्या गेल्या, घडल्या गेल्या, आणि शेवटी हे एवढा मोठा इतिहास घडवला गेला. काहीतरी त्याच्या मागे योजना असेल देवाची, मला त्यासाठीच अनाथ बनवलं असेल. आज आंबेडकरांनी एवढं सगळं विश्व निर्माण केलं, त्यांना आज नोबेल पारितोषिक, अनेक त्यांचं शिक्षण इतकं आहे की आपण त्यांची तुलना आपण त्यांच्या पायाकडे. शिवाजी महाराज असतील, फुले शाहू सगळे असतील, हे सगळ्यांचं आपण चरित्र बघतो. सावरकर असतील, टिळक असतील, गांधी असतील, हा सगळ्यांचा आपण संघर्ष बघितला तर त्यांनी पावलं पावली शिक्षणाचं किती महत्त्व आहे हेच दाखवून दिलेलं आहे. आणि शिक्षण असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. आणि लहान मुलांना शिक्षणासोबत आपण संस्कार जर चांगले दिले तर बरोबर ते मुलं आपापल्या टप्प्यावर जातात. त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची गरज असते, बाकी काही नसतं. तुमचे 2 प्रेमाचे शब्द आणि ते एक त्या ठराविक पिरियडमध्ये आपल्या मुलांना एक चांगलं संगोपन त्यांचं करावं असं मला वाटतं. आणि माझ्या बाबतीत मी कम नशिबी असेल त्या बाबतीत की मला आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही किंवा आजही नाही, पण ठीक आहे, माझे मित्रमैत्रिणी तोच माझा परिवार आहे असं मी समजून चालते. आणि इथून पुढे मी ज्या कुटुंबात जाईल किंवा कुठे जिथं असेल तिथं माझ्या परीने जेवढं काही सगळ्या समाजासाठी चांगलं करता येईल तेवढं मी चांगलं करायचा प्रयत्न करेल. सो मला इथे बोलवलं, तुम्ही एवढं शांत चित्तेने ऐकलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच.